Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार, लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा इतिहासातील घटक पाहणार आहोत. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारा घटक आहे. या घटकाची तयारी आपण प्रश्नोत्तर रूपाने पाहूया. प्रश्न पहिला, टिंबटिंब हे इंग्लंडचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. पर्याय 1 मुंबई, पर्याय 2 कलकत्ता, पर्याय 3 बंगाल आणि पर्याय 4 पुणे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. स्पष्टीकरण, इंग्रजांनी सुरुवातीला सुरत मध्ये व्यापार सुरू केला. नंतर मुंबई, बॉम्बे हे त्यांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र बनले. प्रश्न दुसरा, इसवी सन 1782 मध्ये टिंबटिंब तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. पर्याय 1 पानिपत, पर्याय 2 वसईचा तह, पर्याय 3 सालबाईचा तह, पर्याय 4 यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सालबाईचा तह. पहिले इंग्रज मराठा युद्ध 1775 ते 1782 या काळात झाले आणि सालबाईच्या तहाने संपले. पुढील प्रश्न, यामध्ये 2 विधाने आहेत. विधान 1, इसवी सन 1798 मध्ये आलेला गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली याने भारतात तैनाती फौज आणली. आणि विधान 2, सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार केला. तर पर्याय 1 दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय 2 दोन्ही विधाने चूक आहेत. पर्याय 3 फक्त विधान क्रमांक 1 चूक आहे. आणि पर्याय 4 फक्त विधान क्रमांक 2 चूक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे त्याचं स्पष्टीकरण, लॉर्ड वेलस्लीने 1798 म्हणजे या वर्षी तैनाती फौज ही प्रणाली सुरू केली, ज्याद्वारे इंग्रजांचे वर्चस्व वाढले. छत्रपती प्रतापसिंहावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी त्यांचे कारभारी टिंबटिंब हे इंग्लंड पर्यंत गेले. पर्याय 1 रंगो बापूजी गुप्ते, पर्याय 2 लॉर्ड वेलस्ली, पर्याय 3 ग्रँड डफ, पर्याय 4 यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे रंगो बापूजी गुप्ते. रंगो बापूजी गुप्ते. स्पष्टीकरण, त्यांनी इंग्रजांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध इंग्लंडमध्ये जाऊन न्याय मागितला. हे जे रंगो बापूजी गुप्ते आहे यांनी इंग्लंडमध्ये जाऊन न्याय मागितला. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 या वर्षी दुहेरी राज्यव्यवस्था कुठे आणली? तर पर्याय 1 बंगाल, पर्याय 2 पंजाब, पर्याय 3 कलकत्ता आणि पर्याय 4 काशी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बंगाल. स्पष्टीकरण, 1765 मध्ये बंगालमध्ये महसूल व प्रशासन दोन्हीचे वेगवेगळे नियंत्रण ठेवले गेले. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था म्हणतात. टिंबटिंब याने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले. पर्याय लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड कॉर्नवॅलिस, लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड डलहौसी. तर या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. स्पष्टीकरण, डलहौसीने दत्तक हक्क नाकारण्याचे धोरण अवलंबले आणि त्यामुळे सातारा राज्य खालसा केले. टिंबटिंब यांनी नोकरशाहीची निर्मिती केली. लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड कॉर्नवॅलिस, लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड डलहौसी. आता या 4 पर्यायापैकी
योग्य उत्तर कोणतं आहे? तर योग्य उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. स्पष्टीकरण. कॉर्नवॉलिसने इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICS ची पायाभरणी केली आणि आधुनिक नोकरशाही सुरू केली. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हुद्दा देण्यात आला आणि लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल झाला. तर विधान क्रमांक 1 असत्य आहे. दोन्ही विधाने असत्य आहेत. विधान क्रमांक 2 असत्य आहे. दोन्ही विधाने सत्य आहेत. तर दोन्ही विधाने सत्य आहेत. तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा दर्जा देण्यात आला आणि हेस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल बनला. मुलकी, नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व टिंबटिंब हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. पर्याय 1 न्याय संस्था, पर्याय 2 तैनाती फौज, पर्याय 3 शेतसारा, पर्याय 4 यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे न्याय संस्था. स्पष्टीकरण. नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्याय संस्था हे 4 घटक इंग्रजांच्या सत्तेचे आधारस्तंभ होते. 1802 मध्ये टिंबटिंब पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. पर्याय 1 थोरले बाजीराव, पर्याय 2 सवाई माधवराव, पर्याय 3 पेशवे नानासाहेब, पर्याय 4 दुसरा बाजीराव. आणि योग्य उत्तर आहे दुसरा बाजीराव. स्पष्टीकरण. हा तह 1802 दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यात झाला. टिंबटिंब यांच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झाले. पर्याय 1 लॉर्ड डलहौसी, पर्याय 2 विल्यम बेंटिंग, पर्याय 3 लॉर्ड मेकॉले, पर्याय 4 यापैकी नाही. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लॉर्ड मेकॉले. स्पष्टीकरण. 1835 मध्ये मेकॉलेच्या शिफारशीवरून इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. 1855 मध्ये बंगालमधील टिंबटिंब येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. रिश्रा, ढाका, कोलकाता यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रिश्रा. तर 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू करण्यात आली. 1854 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी टिंबटिंब येथे पहिली कापड गिरणी सुरू केली. पर्याय 1 मुंबई, पर्याय 2 दिल्ली, पर्याय 3 कोलकाता, पर्याय 4 चेन्नई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई. स्पष्टीकरण. 1854 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. जमशेदजी टाटा यांनी टाटा आयर्न अँड स्टील कंपनी स्थापन केली. तर कोणत्या वर्षी? पर्याय 1 1854, पर्याय 2 1855, पर्याय 3 1900 आणि पर्याय 4 1907. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1907. स्पष्टीकरण. जमशेदजी टाटा यांनी झारखंड मधील जमशेदपूर येथे 1907 साली टिस्को म्हणजेच टाटा आयर्न अँड स्टील कंपनी स्थापन केली. 1829 या वर्षी सतीबंदीचा कायदा कोणी केला? पर्याय 1 लॉर्ड कर्झन, पर्याय 2 लॉर्ड वेलस्ली, पर्याय 3 लॉर्ड बेंटिंग, पर्याय 4 लॉर्ड डलहौसी. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड बेंटिंग. स्पष्टीकरण. 1829 या वर्षी लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सती प्रथेला बंदी घालणारा कायदा केला.
1827 या वर्षी राजनीतीविषयक सभा नीती हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय 1 छत्रपती प्रतापसिंह, पर्याय 2 राजा राममोहन राय, पर्याय 3 दुसरा बाजीराव आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती प्रतापसिंह यांनी हा ग्रंथ लिहिला. स्पष्टीकरण 1827 मध्ये छत्रपती प्रतापसिंह यांनी हा ग्रंथ लिहून शासन विषयक विचार मांडले. दुहेरी राज्य व्यवस्थेनुसार महसूल गोळा करण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. हे विधान बरोबर आहे, हे विधान चूक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पहा, तर हे विधान चूक आहे. स्पष्टीकरण काय पाहू. महसूल नवाबाकडे, महसूल जे आहे ती नवाबाकडे असते आणि प्रत्येक सत्तेचा अधिकार हा इंग्रजाकडे ठेवला होता. म्हणजे महसूल गोळा करण्याचं संपूर्ण काम इंग्रज करत होते. पहिला गव्हर्नर जनरल म्हणून निवड झाली तर पर्याय 1 लॉर्ड वेलस्ली, पर्याय 2 लॉर्ड कर्झन, पर्याय 3 लॉर्ड डलहौसी आणि पर्याय 4 लॉर्ड हेस्टिंग. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड हेस्टिंग्ज. स्पष्टीकरण भारतात गव्हर्नर जनरल पदाची निर्मिती रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 कायद्यानुसार झाली. त्यानुसार पहिला गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड हेस्टिंग्ज यांची निवड झालेली आहे. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? पर्याय 1 लॉर्ड वेलस्ली, पर्याय 2 लॉर्ड कर्झन, पर्याय 3 लॉर्ड डलहौसी, पर्याय 4 लॉर्ड हेस्टिंग्ज. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. स्पष्टीकरण ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या पुढाकाराने 1856 या वर्षी डलहौसीने हा कायदा पारित केला. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचा खालीलपैकी कोणता परिणाम झाला नाही? 1 शेतकरी श्रीमंत झाले, 2 शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीवर पीक विकू लागले, 3 व्यापारी व दलाल कमी दराने माल खरेदी करू लागले, 4 शेतकऱ्यांचे शोषण वाढले. तर कोणता परिणाम झाला नाही? शेतकरी श्रीमंत झाले हा परिणाम झाला नाही. स्पष्टीकरण उलट शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण झाले आणि ते कर्जबाजारी झाले. म्हणजे बाकीचे सर्व 3 पर्याय झालेले आहेत. फक्त शेतकरी आणखी गरीब झालेले आहेत, श्रीमंत नाही. शेतीचे व्यापारीकरण करण्यास कोणते पीक कारणीभूत नव्हते? कापूस, तंबाखू, नीळ, अन्नधान्य पीक आणि चहा. योग्य उत्तर आहे अन्नधान्य पीक. स्पष्टीकरण इंग्रजांनी कापूस, नीळ, चहा, तंबाखू यासारखी फक्त रोख पिके व्यापारीकरणासाठी लावायला लावली. यातून फायदा आहे अशाच प्रकारची जी व्यापारी पीक आहे ती घेण्यास सक्ती केलेली आहे. 1853 साली टिंब रेल्वे मार्गावर पहिली आगगाडी धावली. 1 मुंबई पुणे, 2 मुंबई ठाणे, 3 मुंबई नाशिक, 4 मुंबई नागपूर. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मुंबई ठाणे. स्पष्टीकरण 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेली आहे. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. या ऱ्हासास खालीलपैकी कोणते कारण नाही? 1 इंग्लंडमध्ये यंत्रावर माल स्वस्त तयार होत असे, 2 स्वस्त मालाशी स्पर्धा करणे कठीण झाले, 3 इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर जास्त कर आकारला जायचा, 4 भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जास्त कर आकारत असे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर जास्त कर आकारला जायचा. स्पष्टीकरण प्रत्यक्षात उलट झाले. भारतीय वस्तूवर कर लावला तर इंग्रजी वस्तूवर भारतात स्वस्त मिळू लागल्या. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली? 1 लॉर्ड बेंटिंग, 2 विल्यम जोन्स, 3 लॉर्ड डलहौसी,
4. लॉर्ड कॉर्नवॉलिस. योग्य उत्तर आहे विल्यम जोन्स. स्पष्टीकरण. 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी भारतीय इतिहास, संस्कृती व भाषांच्या अभ्यासासाठी ही संस्था स्थापन केलेली आहे. कोणती? एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल. 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली नाही? 1. कोलकाता, 2. पुणे, 3. मद्रास, 4. मुंबई. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे. पुणे या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झालेली नाही, तर 3 ठिकाणी झालेली पहा. स्पष्टीकरण. 57 मध्ये मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे विद्यापीठे स्थापन झाली, पुण्यात नंतर झाली. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि इयत्ता 1ली 10वीच्या अभ्यासासाठी व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी, नवोदय परीक्षा, NMMS परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी करण्यासाठी learningwithsmartness.in या वेबसाईटला नियमित भेट द्या. धन्यवाद.